बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावरती खूप असे जे उपकार केलेत असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही। त्यामध्ये त्यांनी या देशाला सगळ्यात काही मोठी देणगी दिली असेल किंवा भेट दिली असेल तर ते भारताचं संविधान आहे, भारताची राज्यघटना आहे। जे आयुष्यभर जे काही त्यांनी परिश्रम केले तर त्याचं सार असं म्हणता येईल की भारताचं संविधान आहे। कारण ते संविधान हे या देशातल्या आम प्रजेसाठी आहे। त्याच्यामुळे त्याच्या सरनाम्याची सुरुवातच होते वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक। जे सर्व जाती धर्म पंथ विषमता या सगळ्यांनी भरलेल्या एका देशाला त्यांनी अत्याधुनिक अशी राज्यघटना दिली की जी पुढे शतकानुशतके चालू शकेल। आणि तिचा पाया हा समता आहे, स्वातंत्र्य, बंधुता हे त्याचं जे काही त्याचं फाउंडेशन आहे, त्याला पाया म्हणता येईल। ती समताधिष्ठित समाज निर्माण करणं आणि असं स्वप्न बघून ती संविधानाची रचना बाबासाहेबांनी केली। दुसरं असे की भारताच्या संविधानामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे हेतुता की जग कोणत्याही टोकाला गेलं म्हणजे टोकाचे डावे आणि टोकाचे उजवे हे दोन्ही गोष्टी सोडून बुद्धाचा मध्यम मार्ग जो आहे तो मध्यम मार्ग भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेला आहे। याही टोकाला जायचं नाही त्याही टोकाला जायचं नाही। पण आज अशी परिस्थिती आहे की आपण आता दुसऱ्या टोकाला गेलो आहोत आणि हे टोक हे भांडवली अर्थव्यवस्थेचं आहे। आता भांडवली अर्थव्यवस्थेची या टोकाला जात असताना राज्यकर्त्यांनी कधीही देशातल्या जनतेला विश्वासात घेतलेलं नाही की हे भारताच्या संविधानामध्ये जे काही सांगितलं आहे त्याच्या विपरीत परिस्थिती आज आपल्याला दिसते आहे। त्याचं कारण राज्यकर्त्यांनी तिथला तांत्रिकता त्यातली फक्त शिल्लक ठेवलेली आहे किंवा दुरुस्त्या केल्या पाहिजेत घटनेमध्ये काळानुसार, याची घटनेतच तरतूद आहे। पण अशा दुरुस्त्या येतात काय तर अशा दुरुस्त्या येत नाहीत। आपल्याला असं लक्षात येईल की पार्लमेंटच डिफॉंग आहे, पार्लमेंट चालतच नाही। राष्ट्र तर गरीब लोकांचे 70% लोक दारिद्र्य रेषेच्या आसपास आहेत, त्यांना विकत घेणं भांडवलदारांना सहज शक्य आहे। त्यामुळे पैसा काढायचा आणि विकत घ्यायचं, चक्क वोटिंग विकत घेऊन लोकशाहीमध्ये आता तुम्ही जर जायला लागलात तर 50%हून जास्त प्रतिनिधी आपले पार्लमेंटमध्ये हे कोट्याधीश आहेत, काही अब्जाधीश आहेत आणि काहींच्या संपत्तीची इस्टेटच मोजता येत नाही अंकामध्ये, एवढी आहे। म्हणजे हे जर लोकशाहीचे प्रतिनिधी असतील तर वेर इज डेमोक्रेसी, लोकशाही कुठे आहे? गोऱ्या लोकांचा साम्राज्यवाद गेला आणि काळ्या लोकांचा साम्राज्यवाद आला। आता काळ्या लोकांचा साम्राज्यवाद हा इतका भयानक आहे का त्याला जातीचं अधिष्ठान आहे। म्हणजे राष्ट्र नावाची गोष्ट विचारच करायचा नाही, राष्ट्र नावाच्या गोष्टीचा विचार करायचा म्हणजे जातीचा विचार करायचा। आता इतकं संकुचित पण जर आलं तर या देशातल्या गरीब माणसांनी करायचं काय? अमेरिकेचं प्रेसिडेंट जर 2च वेळा होता येतं तर भारतातही असं पंतप्रधान 2च वेळा होता येईल, तिसऱ्या वेळा नाही होता येणार। असं का नाही करायचं? आमदार खासदार मंत्री 2च वेळा होता येईल, पुन्हा नाही होता येणार। कारण पुन्हा होण्यामुळे रूट्स तयार होत आहेत आणि त्यातून पैसा तयार होतोय। हा सगळा ब्लॅक मनी कशातनं तयार होतोय? त्या एका कितीही कर्तबगार माणूस असला तरी त्याला 2 टर्न मिळाले पाहिजे, तिसरी टर्न त्याला मिळता कामा नये। तर दुसरं अर्थव्यवस्थेमध्ये मोठे बदल केले पाहिजे। प्रायव्हेट प्रॉपर्टीला कुठे कंट्रोल करणार की नाही? दारिद्र्य रेषा एका बाजूला तुम्ही आहे आणि ती दारिद्र्य रेषा किती रुपयाची असावी याची चर्चा करतात, पण मॅक्झिमम किती असावी याची काही चर्चा नाही करायची। समाजवाद आला तरच सामान्य माणसापर्यंत पैसा पर्क्युलेट होईल, समाजवाद आला तरच इक्वॅलिटीकडे जाता येईल। ती पहिली पायरी आहे। घटनेच्या प्रिॲम्बलमध्ये आपण घातलेला आहे समाजवाद हा शब्द, मग तो काढा, तो काढायचा नाही, तो तसाच ठेवायचा आणि गरीब माणसांनी फसवणूक चालू ठेवायची। आणि प्रत्यक्षामध्ये काय करायचं तर प्रत्यक्षामध्ये भांडवलदारांचं आणि पैसेवाल्यांचं राज्य आणायचं। म्हणजे ज्या देशाचा शेती हा मुख्य धंदा आहे, 90% लोक ज्या शेतीवरती उभे राहतात आणि बाय प्रॉडक्ट त्याची जे असतात त्याच्यावरती उभे राहतात, त्या धंद्याची तुम्ही पुरती वाट लावून टाकली। कशासाठी हे होल्डिंग कमी केलं? बाबासाहेबांना तुम्ही फक्त घटनादन वाटतं म्हणून कसं चालेल? बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं होतं की जमीन वाटू नका, जमीन वाढत नाही ती वाटू नका।